झी 24 तास एक पाऊल पुढे। टीम इंडियाच्या 2013 सीझनची सुरुवातही पराभवानंच झाली। मात्र पाकिस्तान विरुद्ध अखेरची वनडे जिंकून इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे सिरीज करता टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला असेल। टीम इंडियाच्या या फ्लॉप कामगिरीत दिलासादायक बाब म्हणजे कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा सातत्यपूर्ण फॉर्म। त्यामुळे इंग्लंड विरुद्ध धोनी भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरणार यात शंका नाही। टीम इंडियाची पडझड, पराभवाच्या वाटेवर टीम इंडिया। धोनीचा मिडास टच वाचवणार टीम इंडियाला? दोन 2011 वनडे वर्ल्ड कप काय जिंकला, मात्र त्यानंतर क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये टीम इंडियाची पुरती धुळधाण झाली। टीम इंडियाची सद्यस्थिती वाळवंटात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या वाटसरूपेक्षा निराळी नाही। तशातही टीम इंडियासाठी समाधानाची बाब म्हणजे कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा धडाकेबाज फॉर्म। जो ब्लू ब्रिगेडसाठी नवसंजीवनी ठरू शकतो। पाकिस्तान विरुद्ध झालेल्या वनडे सिरीजमध्ये भारतीय टॉप ऑर्डर बॅट्समननी पाक पेस अटॅक पुढे सपशेल शरणागती पत्करल्यानंतर धोनीची एकाकी झुंज ही तर काबिले तारीफ होती। आणि त्याचंच फळ म्हणून कॅप्टन धोनीची दोनदा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी निवड झाली। कॅप्टन धोनीनं खेळलेल्या 3 वनडे मॅचेसच्या सिरीजमध्ये 203च्या सरासरीनं 1 सेंचुरी आणि एका हाफ सेंचुरीच्या जोरावर 203 रन्स केले होते। यात त्याचा टॉप स्कोर होता नॉट आउट 113 रन्स। माहीच्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या टीम इंडियाचा सर्वच आघाड्यांवर पाडा होताना दिसतोय आणि या सर्व पराभवांना कॅप्टन धोनीला जबाबदार धरलं जात आहे। मात्र दुसरीकडे टीम मधील प्लेयर्सच्या तुलनेत स्वतः धोनीचा परफॉर्मन्स टीकाकारांना सडेतोड उत्तर देणारा आहे। एकीकडे टीम इंडिया आणि इतर सहकाऱ्यांचा फॉर्म आणि फिटनेस ढासळत असताना धोनीनं एकला चलोरेची भूमिका समर्थपणे पार पाडली। 2012 सीझनमध्ये धोनीनं खेळलेल्या 18 वनडेमध्ये 68.22च्या सरासरीनं 1 सेंचुरी आणि 4 हाफ सेंचुरी झळकावताना 614 रन्स काढले होते। धोनीचा फॉर्म हा केवळ टीम इंडिया पुरताच मर्यादित नसून माहीनं आपल्या बॅटची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घ्यायला भाग पाडलंय। एकेकाळी आपल्या बॅटनं प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणाऱ्या मायकल बेवनपेक्षाही धोनी अधिक विस्फोटक ठरलाय। अनेकदा कांगारूंना संकटातून बाहेर काढताना टीमला एकहाती विजय मिळवून देण्यात बेवनचा हात धरणारा कुणीही नव्हता। मैदानात त्याच्या येण्यानंच प्रतिस्पर्धी टीमचे विजयाचे मनसुबे हवेत विरलेले असायचे आणि एकदा का त्याची बॅट समोर येणाऱ्या प्रत्येक बॉलरचा वेध घ्यायला लागली की प्रतिस्पर्धी टीमच्या गोटात सन्नाटा असायचा, तर कांगारू विजयी जल्लोष साजरा करायचे। बेवनच्या याच एक हाती विजय मिळवून देण्याच्या हातखंड्यात महेंद्रसिंग धोनीही तरबेज झालाय। टीमला टार्गेटचा यशस्वी पाठलाग करून देताना धोनीची सरासरी सर्वांना आश्चर्यानं तोंडात बोटं घालायला भाग पाडते। धोनीनं आतापर्यंत खेळलेल्या 49 इनिंग्जमध्ये 104.89च्या राक्षसी सरासरीनं 1993 रन केलेत। त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे तो टॉपवर पोहोचलाय। तर ऑस्ट्रेलियन कॅप्टन मायकल क्लार्क या लिस्टमध्ये सेकंड पोझिशनवर आहे। टार्गेटचा पाठलाग करताना क्लार्कची सरासरी 89.20 असून त्यानं 44 इनिंग्जमध्ये 1784 रन्स केलेत। माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मायकल बेवननं 45 इनिंग्जमध्ये 1725 रन्स केले असून 86.25च्या सरासरीसह तो 3ऱ्या पोझिशनवर ढकलला गेलाय। धोनीनं आपल्या बॅटची चव सगळ्या दादा टीमला चाखवली आहे आणि त्यानं स्वतःला प्रत्येक आघाडीवर सिद्धही केलंय। मात्र टीम मधल्या सहकार्यांना न गवसणाऱ्या फॉर्ममुळे होणाऱ्या पराभवाचं खापर धोनीच्या डोक्यावर फोडलं जाते। त्यामुळे कॅप्टन धोनीची बॅट आणि त्याच्या नेतृत्वाचा मिडास टच इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे सिरीजमध्ये पुन्हा आपली कमाल दाखवणार का याचीच उत्सुकता प्रत्येकाला लागून आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।